महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभूळ या ललित लेखसंग्रहातून अंगा अंगाचे झाले डोळे नावाचा ललित आकृतिबंध. अंगा अंगाचे झाले डोळे, मला या वाटांनी गोंदवून घेतलंय, मला या वाटांनी गोंदवून घेतलंय, म्हणून चालण्याशिवाय गत्यंतर नाही. चालत राहणं हेच जीवन होऊन जातं, दुसरा पर्याय उरत नाही. चालणं हाच शेवट असतो. या चालण्यातही नशा असते, धुंदी असते. धुंदीत वाळवंट कधी लागलं ते कळत नाही. उंटाचं ठीक असतं, त्यांना वाळूवरही चालायची सवय असते. पाय घसरत नाहीत त्यांचे आणि वाळूही चिकटत नाही. पाय घसरत नाहीत त्यांचे आणि वाळूही चिकटत नाही पायांना. पण माणसांचे आणि उंटांचे पाय सारखेच असतात. उंटाला 2 पाय अधिक असतात, एवढंच उंटाचं जाऊ द्या. माणसानं आपलं बघावं. स्वार्थ असतोच की प्रत्येकाला चिकटलेला. स्वार्थापेक्षाही जात अधिक बिलगलेली असते माणसाला. प्राण्याला जात नसते असं कोण म्हणतं? नाहीतर अरबी उंट, काठेवाडीचा उंट यांच्यात कशाला फरक केला असता? फरक करायची प्रवृत्ती असतेच की आपल्यात सर्वांच्या आत. तर धुंदीत वाळवंट कधी लागलं ते कळत नाही, म्हणून रस्ता काही वळत नाही. वाळू आपल्याबरोबर पळत नाही. उंटांचं वाळूतून चालणं तुम्हाला आम्हाला कळत नाही. बाणावर आलं की वाटतं वाटांनी केव्हाच सोबत सोडली आहे. पायांखाली वाट नाही याची जाणीव झाली म्हणजे आपण या वाटेचे नव्हतो. ही वाट आपली नव्हे, पण त्या वाटेवर चालणंही मोठं कठीण होऊन जातं. कधी कधी वाळूत पाय रुततात तर कधी काटे बुजतात. अशा वेळी वाटायला लागतं ही वाळूच मागे मागे खेचायला लागते. पायांखाली वाळू, अवतीभोवती वाळू, जिकडे पाहावे तिकडे वाळूच वाळू. मागे वाळू, पुढे वाळू, मग या वाळूतच का खेळू नये? पायावर वाळूचं घर बांधून चिमणे चिमणे खोपा दे का म्हणू नये? नाही दिला खोपा तर नाही दिला. आपल्याला घरच नाही, आपण तर केवळ मुसाफिर. अनिकेत. आमदार ना इनामदार, आमदार ना इनामदार. चिमणीची मर्जी. इथं तर एकही चिमणी दिसत नाही. चिमणी नाही म्हणजे कोठलीही पाखरं नाहीत, आणि पाखरं नाहीत म्हणजे झाडं पण नाहीत. पानं, फुलं काहीच नाही. आतापर्यंत झाडांनी सोबत दिली मला, सावली दिली, आधार दिला, रानभरी गाणी ऐकवली, जावळ्यांनी गोंजारलं वेळोवेळी, झाडांनी जवळ केलं. चिमण्यांनी का करू नये? एक एक कथा आठवू लागतात. मकबऱ्यातील उंच मिनारांना रोखीन म्हटलेलं गाणं कालवा कालव करतं. काटा रुते कुणाला, मज फूल का रुतावे, हा दैवयोग आहे. क्षितिजाच्या वाटेवर स्वप्नांची भलावण चांद रातीची स्वप्ने पसरविते. उजाड माळावर तहानलेल्या जीवास वैशाखी उन्हाळ्यालाच पाझर फुटल्याचे आभास होऊ शकतात. खरं म्हणजे ते स्वप्नही नसतं आणि आभासही. स्वप्नाच्या पागल इशाऱ्यांनी बहकून जावं किंवा आभासाच्या चकवात गुरफटून बसावं, इतका हळवेपणा तरी कुठे रुतलाय? एक साक्षात्कार, सृजनशक्तीचा दीप्तिमान आविष्कार, सांजवेळी स्मृतीनं नुसता दिवे लागण करणारा. मन कसं प्रसन्न होऊन जातं. साऱ्या दिशा उजळून जातात. या उजेडात मी वाटचाल करायला लागतो. वाटचालीचा अनुभव काही नवीन नाही.
नवीन यातलं काहीच. 20-21 पावसाळे या वाटेवरूनच पाहिले आहेत. कोसळत्या संकटांना कधी मान तुकवली नाही. थकल्या भागल्या देहानं कधी विसावलं नाही. रडावं वाटूनही कोरड्या डोळ्यानं खारं पाणी कधी बाहेर फेकलं नाही. घेतला वसा कधी टाकला नाही. वाटांनी गोंदवून घेतलंच आहे. चालण्याशिवाय गत्यंतर नाही. पाऊस पडून गेल्यावर, पडण्याआधी, पडण्यापूर्वी, उन्हं तापल्यावर, तापण्याआधी, उन्हाळा चालू असताना, चालू होण्याआधी गत्यंतरच नाही चालण्याशिवाय. वाळूवरून, खडीवरून, काट्यांवरून, म्हणून चालता आलं पाहिजे. स्वतःला सावरून, कधी चिमणीचे पंख होऊन, कधी अंगांगाचे डोळे करून, मोरपीस होऊन, कधी कधी अमिबासारखेही. महावीर जोंधळे यांचा अंगा अंगाचे झाले डोळे नावाचा लेख येथे समाप्त. निरंग जांभूळ महावीर जोंधळे.